नमस्कार, मैं मंथन वंचित मिशन के मंच से आप सभी का स्वागत करता हूं। डेटा प्रोटेक्शन बिल हे केंद्र सरकारचं जे बिल आलं ते तुमचे माणूसपणाचे हक्क हिरावून घेणार आहे। तुम्हाला कोणी कितीही बदनाम आढळला, भ्रष्टाचारी आढळला तरी त्याची परवानगी घ्यायची आणि मग तुम्ही बातमीदार द्यायची किंवा तुम्ही जनआंदोलनं करायची। याचा अर्थ तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याची जे घटनात्मक आहे त्याची पूर्णतः गळचेपी करायची असं केंद्र शासनाचं कायदा आला आणि त्याच्या जोडीला त्याचीच ओढत महाराष्ट्रात नक्षलवादी चळवळ शहरांमध्ये हातपाय पसरते। एका बाजूला देवेंद्र फडणवीसांपासून तुमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहापर्यंत सांगतायत की महाराष्ट्रातला नक्षलवाद आम्ही संपुष्टात आणलेला आहे, जेमतेम 1-2 जिल्ह्यात त्याची शेवटची काहीतरी हालचाल शिल्लक आहे असं बोलायचं आणि नक्षलवादाच्या नावाखाली, शहरी नक्षलवादाच्या नावाखाली ज्याला ते अर्बन नक्षलिझम म्हणतात त्याच्या नावाखाली ही अशा तऱ्हेची जनतेच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या, भाषण स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे। या अनेक वकिलांशी आम्ही बोलल्यानंतर आम्हाला कळतं की या संपूर्ण विधेयकात कुठेही नक्षलवादी संघटना असा बिलकुल उल्लेख नाही। संघटना म्हणजे मग काय, तुम्ही आम्ही कोणी नागरी चळवळ करणारे इथे सोबत संजयजी मंगोंसारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत, चेतना दीक्षित नावाच्या कार्यकर्त्या सामाजिक नुकत्याच वारल्या, खरं आपण अर्धा मिनिटांना श्रद्धांजली वाहिली सुद्धा प्रस्तुत झालं असतं। तर अशा कोणावरही महाराष्ट्राचं सरकार वॉरंटशिवाय त्यांना अटक करू शकतं। जे काळ्या कामगार संहितेत आहे की कामगार एखादं आंदोलन, कामगार आंदोलन जर कुठल्याही तांत्रिक दोषामुळे सुद्धा चुकीचं असेल किंवा त्या एखाद्या चुकून माकून बेकायदेशीर संप न्यायालयाने जाहीर केला तर ती कामगार संघटना कायमची व्यवहारातून बाद करण्याची अनुमती ही काळी कामगार संहिता देते। थोडक्यात ही काळी कामगार संहिता म्हणजे कामगारांवर आलेला केवळ वरवंटाच कोसळलेला नसून कामगार चळवळीची वाजणारी ती मृत्यूघंटा सुद्धा। त्याच पद्धतीने या जनसुरक्षा कायद्यात जो कोणी आंदोलन करेल, तो व्यक्ती असो की संघटना असो, त्याला कोणालाही बेकायदेशीर ठरवून या राज्य शासनाला त्याच्यापासून धोका संभवतो, कायदा सुव्यवस्था परिस्थिती धोक्यात येऊ शकतं। हे राज्य सरकारचं मत बनलं की त्यांना बंदी घालणं, त्यांना वॉरंट विना अटक करणं या तऱ्हेचे अमर्याद लोकशाही विरोधी अधिकार यांना मिळते। ज्या रामायणात रमणारे, राम मंदिर बांधणारे हे भाजप संघीय तथाकथित हिंदुत्ववादी लोक आहेत, त्यांना मला